नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 मे 2024 उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरण मायनस पातळीमध्ये किती टक्केपर्यंत खाली घसरलेलं आहे, किती TMC पाणी संपलेलं आहे आणि किती TMC पाणी सध्याला शिल्लक आहे याबरोबरच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये कधी पाणी सोडणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 487.120 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1157.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 40.88 TMC. जरी 40.88 TMC पाणी शिल्लक दिसलं असलं तरी त्यामध्ये गाळाचं आणि वाळूचं प्रमाण 20 TMC आसपास आहे. त्यामुळे पाणी आपल्या उजनी धरणामध्ये प्रत्यक्षात 20 TMC जेवढं राहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एकूण पाणी पातळीचा विषय धरला तर आता मायनस पातळीमध्ये -645.18 दशलक्ष घनमीटर अर्थात -22.78 TMC. तर टक्केवारीमध्ये गणित बघितलं तर उजनी धरण आपलं -42.52% गेलेलं आहे. उजनी धरण -21 जानेवारी 2024ला गेलं होतं. त्या दिवसापासून आज 1 मे तारखेपर्यंत म्हणजेच 3 महिने 8 दिवसामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी 42% घटलेली आहे, 42.52% घटलेली आहे. आणि बाष्पीभवनाचाही वेग वाढल्यामुळं पाणी बाष्पीभवनातूनही जवळपास आतापर्यंत 7 ते 8 TMC पाणी संपलेलं आहे. सध्याला वेग 7.55 मिलीमीटर एवढा आहे. आतापर्यंत मायनस पातळी गेल्या वर्षी उजनी धरण मायनस पातळी 36.36 पर्यंत गेलं होतं, तर आता सध्यालाच 42.52% झालेलं आहे. म्हणजे जून उजडेपर्यंत उजनी धरण किती मायनसमध्ये जाऊ शकतं याची कल्पना न केलेली बरी. तर उजनी धरणातून सध्याला नदीद्वारे पाणी कधी सोडणार याविषयी विचारणा सतत होताना दिसते, परंतु सध्याला उजनी धरणातलं जे पाणी आहे मायनस पातळीतलं राखीव पातळी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळं जोपर्यंत उजनीतून सोलापूर महानगरपालिकेतून पाण्याच्या मागणीपत्र येत नाही तोपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय होणार नाही. औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणी पातळी घटल्यानंतर किंवा 8-10 दिवसाचा अंदाज घेऊन महानगरपालिका पत्र देत असते. साधारणपणे 10 ते 15 मेच्या आसपास उजनी धरणातून भीमा नदीद्वारे फक्त पिण्यासाठी पाणी सोडण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामध्ये मागं पुढं होऊ शकतं, परंतु मेमध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडावं लागणार आहे, कारण सोलापूरला पिण्याची पाण्याची अडचण निर्माण होणारच आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.